जय शिवराय मित्रांनो, आज बघू शकता आपल्याकडे 555 महिंद्राचं ट्रॅक्टरचं मीटर आलेलं आहे. हे जे मॉडेल जे आहे हे जवळपास 22-23चं मॉडेल आहे आणि अशा प्रकारे डिजिटल मीटर येत होते याला. आता तुम्हाला ऑन करून दाखवतो. याचा जो प्रॉब्लेम होता आरपीएम प्रॉब्लेम होता. कस्टमरचं म्हणणं असं होतं याचं आरपीएम वर्क करत नव्हतं. हे तुम्हाला आरपीएम वर्क करून दाखवतोय. हे जे आहे आरपीएम पूर्ण वर्किंग मध्ये आलेलं आहे. हे तुमचं कमी पण करून दाखवतोय मी याला. हे बघू शकता. अशा प्रकारे ह्याचं कम्प्लीट आपण काम तर ह्याचं कम्प्लीट चालूच होत आहे. मीटरच्या वायरिंगचा प्रॉब्लेम आहे याच्यावाला. ट्रॅक्टरचा जे आहे तो मीटरचा काहीच ऍक्च्युली प्रॉब्लेम नव्हता. मी तसं टेक्निशियनला सांगितलंय ना कस्टमरला पण सांगितलेलं आहे. आपल्याकडे भैया जे आलते तर आमची दुकान कशी माहिती झाली भैया साहेब तुम्हाला? तुमचं दुकान मी इंस्टाग्राम वर बघितलं होतं. एक रील केलेली तुम्ही नीट केलेले मीटर. म्हणजे असं तुमचा जे प्रॉब्लेम होता तशाच प्रकारचा प्रॉब्लेम आमचा सेम प्रॉब्लेम तेच होता. आमचा तसाच व्हिडिओ होता. तेच प्रॉब्लेम होता. तर पाहिल्यानंतर मी इंस्टाग्रामला फोन करून विचारलं असं असं आहे होईल का? तर मला घेऊन या बघतो. तर माझं मीटर आता चालू झालेलं आहे. तर मीटर मध्ये प्रॉब्लेम नाहीये. ते म्हणतात की वायरिंग मध्ये प्रॉब्लेम आहे. तुम्ही कुठनं आलेला आहेत आमच्याकडे? जे आलात समजा कुठलं गाव तुमचं? माझं गाव आहे लिंबोटा, कंसात पांगरी कॅम्प आहे, गोपीनाथगड, तालुका परळी, जिल्हा बीड आहे. मी इथून आलेलो आहे. जर समजा आता तुमचा जर प्रॉब्लेम क्लिअर झालेला सांगितलेला आहे मी, तर तुमच्या मित्राचा जर असा प्रॉब्लेम झाला तर तुम्ही काय सांगू इच्छिता? मी 100% सगळ्यांना सांगू इच्छितो की सगळ्यांनी मीटर जर खराब झाला असेल तर भैया साहेबापाशी घेऊन या. 101% तुम्हाला मीटर ते तयार करून देतील पहिल्यासारखं नवीन. चला तर मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याकडे सर्व डिजिटल मीटरचे काम होतात. जर तुमचं अशाच प्रकारचे कुठलंही डिजिटल मीटर असेल तर अवश्य आम्हाला भेट द्या. धन्यवाद.